परळीतील सनराईज स्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला प्रेरणा खरात मॅडम या ठिकाणी अभिनेत्री आलेले आहेत. काय लहान विद्यार्थ्यांचा पूर्ण सादरीकरण थोड्या प्रमाणामध्ये पाहिलं आहे. त्या चेहऱ्यावरला विद्यार्थ्यांचा आनंद बघून काय प्रतिक्रिया? खरं सांगू तर सनराईज इंग्लिश स्कूलच्या इथे स्कूलमध्ये आल्यानंतर मी मुलांमध्ये जी मेहनत बघितली, जिद्दी बघितलं, चिकाटी बघितली, त्यांनी जे रात्रंदिवस प्रॅक्टिस केली ते बघितलं. खरं तर मला असं वाटतं की आपल्या जे त्यांचं भविष्य आहे ते खरंच देशासाठी खूप सुरक्षित आहे आपल्या हातामध्ये. आणि खरं म्हणजे तर गोविंदराव मुंडे सर, प्रियतमा मुंडे मॅडम आणि माझे आदरणीय गुरुवर्य सिद्धार्थ तायडे सर यांनी मला इथे सगळ्यांनी मला मान सन्मान दिला, ते सुद्धा खूप आवडलं. थँक्यू. पालकांचा प्रतिसाद पाहता त्यावरून काय प्रतिक्रिया? पालकांचा प्रतिसाद पाहता मला असं वाटतं, तर मी आज बोलण्यामध्ये तिथे सांगितलं स्पीच देताना की तुम्ही एकदम त्यांना पाठिंबा द्या, म्हणजे पाठबळ द्या, सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टमुळे ते आज घडू शकतात. खूप चांगलं. जसं मी आज म्हणजे माझी आईसुद्धा आलेली होती आणि तिच्यामुळे मी आज इथे उभी आहे एक ॲक्ट्रेस म्हणून. त्यामुळे मला जसं माझ्या आईने सपोर्ट केला तसं त्या पालकांनीसुद्धा सपोर्ट करावा असं मला वाटतो. आणि प्रत्येक ते मी हे पण सांगितलं, बागेतील सगळी फुलं काही गुलाबाचे नसतात, काही मोगरा असतात, काही चाफा असतात, चमेली असतात, जास्वंद असतात, पण त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये सुगंध हा एक वेगळा आणि खास असतो. तसंच आपल्या पालकामध्ये म्हणजे पाल्यामध्ये तो सुगंध ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांना पाठबळ द्या. त्याच विषयावर प्रश्न करतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला आहे, डान्सची कला असते. मात्र त्यावर पालक फोकस करत नाही, त्यावर लक्ष केंद्रित करत, त्याला इग्नोर त्या पालकांसाठी तुमचं काय सांगणार? मी तेच सांगितलं की तुम्ही सुगंध इग्नोर करू नका. जेव्हा तुम्ही मुलांचं ऑब्झर्वेशन करा की आपलं खरंच कोणत्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुण आहे, तो तुम्ही ओळखा आणि तुम्ही त्यांना ते पाठबळ द्या. आजकाल आता मला असं वाटतं म्हणजे इतके जुने विचारही नाही, प्रत्येक पालक हा विचारही करतो आणि पाठबळ देतील. आता मी आता सध्या तर सांगते, पण काही जणांचं काही जण म्हणतात की नाही या क्षेत्रामध्ये असं आहे, डान्स हे काय होणार, पण तसं काही नसतं. जर मुलगा खरंच परिपूर्ण असेल असं आपल्याला वाटतं ना, त्यांना पाठबळ द्या, सपोर्ट करा. आणि त्यासोबत असं म्हणत नाही की त्यांना फक्त डान्स आणि ह्याच्यामध्ये करिअर करू द्या. त्यांना एज्युकेशन सुद्धा, कारण मी पीएचडी ड्रामा मी माझं एज्युकेशन सोडलेलं नाही आणि त्यासोबत ऍक्टिंग सुद्धा करते. त्यामुळे मला एज्युकेशन आहे आणि ही कला सुद्धा महत्त्वाची आहे आणि कला कधीच लपत नसते. धन्यवाद मॅडम. खरं तर किती दिवसापासून तयारी असते विद्यार्थी दिवसापासून तयारी करून, कारण की प्रत्येक गॅदरिंगचे कार्यक्रम जे आगळे या ठिकाणी पाहायला मिळतात तुमच्या स्कूलचे. सर आम्ही जवळपास 25 तयारी करून घेतात मुलांची. आमचे शिक्षक मेहनती आहेत, सर्व करून घेतात, लावलेला असतात, मेहनत करतात आणि खरंच आमचे पालक भरपूर सपोर्ट करतात. त्यामुळे आम्हाला निर्माण होतो आणि शाळेत चांगलं काम व्यवस्थित करून घेतात. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. मात्र मागच्या वर्षीची संख्या पाहता काय वेगळं चित्र पाहायला मिळालं? सर दरवर्षीच आमची संख्या भरपूर असते. यावर्षी पण भरपूर संख्या आहे, मागच्या वर्षी पण भरपूर संख्या होती. पालकांचा आम्हाला चांगला दरवर्षीच भेटतो. सर धन्यवाद. या ठिकाणी पहिलं या गॅदरिंगच्या कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया सध्या आपण सादरीकरण जे आहे ते सुरू. आणखीन काही नवीन अपडेट्स परळीमधून हे महत्त्वाचं. कॅमेरामॅन उमाकांत, सचिन मुंडे, बीट परळी.